नमस्कार, मी सोनाली लोहार. कसे आहात सगळे? अमेरिकेमध्ये काय काय होऊन गेलं ना, आणि आता आपल्याकडे सुद्धा निवडणुका अगदीच तोंडावरती आलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना मतदानाला बाहेर पडायचंच आहे. पण त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या एका अत्यंत मध्यमवर्गीय घरामधलं एक जोडपं आहे. त्यांचा हा संवाद आहे. कवितेचं नाव आहे अहो, ऐकलत का? अहो, ऐकलत का काय झालं त्या अमेरिका नावाच्या देशात? बायको: जाऊ दे ना ग बाई, ते मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यात. नवरा खरं तर पेपरमध्येच तोंड घालून बसला होता. अहो, असं कसं म्हणता? तिथे म्हणे कोणी ट्रम्प तात्या निवडून आले. बरं, मग आले तर आले, ते येऊन काय माझं विजेचं बिल भरून राहिले? नवरा: अहो, विजेचं सोडा हो, पण म्हणे ती आपली बाई हरली. आपली बाई ना, दुःख बाईचं बाईला. अहो, विजेचं सोडा हो, पण म्हणे ती आपली बाई हरली. अगं, ती आपली कुठे? ती तिथेच जन्मली आणि तिथेच रमली. आता इंटरनॅशनल ग्राउंडवरती नवऱ्याने बायकोला खाली बसवल्यावरती ती होमपिचवरती उतरली. बरं, मग जे इथे जन्मले आणि इथेच रमले त्यांचं तरी काही बोलाल की नाही? अगं, त्यांचं तरी आता काय बोलू? होऊ दे की निवडणूक, तिथे सगळंच खोलू. आता तू काहीच सांगत नाही म्हटल्यावरती तिने हुकमाचा हिक्का टाकला. मला सांगा, तुम्ही मत तरी द्याल की नाही, की घरीच बसून राहणार? बाबा, असं कसं? सुजाण नागरिक मी, एक बटन तर नक्कीच दाबून येणार. अहो, ऐका ना, आता जरा लाडीगोडी. अहो, ऐका ना, मी की नाही कोणाला नाही सांगणार. त्या गोऱ्या तात्यांचं जाऊ द्या, तुम्ही इथं कोणाचं बटन दाबणार? आता तुला अगदी खरं सांगू? अगं, त्यांचंच हे इथे आणि ते तिथे पळतंय. आपल्यात कोण आपलं आणि दुसऱ्यांचं हे त्यांचं त्यांना तरी कुठं कळतंय? अगं, रोज तीच आश्वासनं आणि तेच आरोप प्रत्यारोप, तरीही त्यांच्या सभांमधली गर्दी काही हटत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे बरं का, की आम्हा सामान्यांना काहीच कळत नाही. तरीही आपण लोकशाहीची लाज राखायची, तू आणि मी. तरीही आपण लोकशाहीची लाज राखायची आणि शिस्तीत रांगेत उभं राहायचं. कुठला पक्ष विचारू नकोस बाई, आपण उमेदवाराला मत देऊन यायचं. आणि समजा नसेलच, होऊ शकतं असं, आणि समजा नसेलच त्या यादीत कोणी तुझा माझा सच्चा भाऊ, आणि समजा नसेलच त्या यादीत कोणी तुझा माझा सच्चा भाऊ, तरी कमीत कमी नोटाचं बटन दाबू आणि आपला निषेध तरी नोंदवून येऊ. प्रिये, तुझ्या माझ्या हक्कांची आणि आपल्या पिल्लांच्या भवितव्याची ही एकच संधी आहे गा आपली पुढची 5 वर्ष घडवण्याची. आता तुझी ती अमेरिकाही खुश राहो आणि त्या तात्यांचंही भलं हो. आता तुझी ती अमेरिकाही खुश राहो आणि तुझ्या तात्यांचंही भलं हो. पण देवा, आमचं येणारं सरकार मात्र आता कमीत कमी 5 वर्ष तरी टिकून राहो. देवा, कमीत कमी 5 वर्ष तरी टिकून राहो. कशी वाटली नक्की सांगा आणि प्लीज वोट. मतदानाला बाहेर पडूया. थँक्यू.